आणि आता आखातातल्या युद्धाबद्दलची एक महत्त्वाची बातमी। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील प्रमुख संघर्षानं आता आपल्या सगळ्यात भीषण टप्प्यात प्रवेश केला। इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांकडून अविरत हल्ले तर सुरूच आहेत, पण परिस्थिती आणखीन धोकादायक बनत चालली आहे। मध्य पूर्वेतल्या युद्धाला महिना झाला असून लढा आणखीनच तीव्र झालाय। मध्य पूर्वेतला संघर्ष आणखीन तीव्र होत असताना इस्रायलवर क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आलाय आणि इस्रायलचं या हल्ल्यात प्रचंड नुकसानही झालंय। धगधगत्या इराणचा इस्रायलवर हल्ला। इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायल थरथरला। युद्धाला 1 महिना, आणखी किती विनाश। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील प्रमुख संघर्षानं आता आपल्या सर्वात भीषण टप्प्यात प्रवेश केलाय। इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांकडून अविरत हल्ले सुरूच आहेत। परिस्थिती आणखीनच धोकादायक बनतीये। मध्य पूर्वेतील युद्धाला महिना झाला असून लढा आणखीनच तीव्र झालाय। या दरम्यान इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सतत मारा केला जातोय। रात्री उशिरा ऑपरेशन ट्रू प्रॉमिस या मोहिमेअंतर्गत इराणनं क्षेपणास्त्रांची 84वी नवी खेप डागली। इराण केवळ इस्रायललाच नव्हे तर कुवेत, बहारीन आणि सौदी अरेबियासह आखाती देशांना लक्ष्य करतोय। रात्री उशिरा इस्रायलमधील तेल अविव शहर शक्तिशाली हल्ल्यांनी हादरलं। तेल अविव आणि इतर अनेक भागांमध्ये इराणनं आपल्या हल्ल्यादरम्यान क्लस्टर बॉम्बचा वापर केला, ज्यामुळे अनेक स्फोट झाले। या हल्ल्यांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। तर इस्रायली संरक्षण दलानं दावा केलाय, येणाऱ्या अनेक क्षेपणास्त्रांना हवेतच यशस्वीरित्या रोखण्यात आलं आणि त्यांना नष्ट करण्यात आलंय। इस्रायलच्या वेस्ट बँक भागातही परिस्थिती बऱ्याच अंशी अशीच आहे। इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकच्या प्रदेशांमध्ये क्लस्टर बॉम्ब क्षेपणास्त्र डागण्यात आली। युद्धभूमीवर क्षेपणास्त्रांचा एक जीवघेणा खेळच सुरू झालाय। विविध ठिकाणांवरून क्षेपणास्त्र आणि ड्रोन या दोन्हीचा वापर केला जातोय। हल्ले होत आहेत। इराणकडून इस्रायलवर प्रतिहल्ल्यांची एक अविरत मालिका सुरू असल्यानं सर्वत्र विनाशाची दृश्य आहेत। इराणनं इस्रायली संरक्षण दलाच्या सर्वात मोठ्या अन्न आणि वाहतूक डेपोला लक्ष्य केलंय। IDFच्या अन्न आणि वाहतूक सुविधेवर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले। या हल्ल्यांचे व्हिडिओ फुटेज इराणच्या लष्करानं प्रसिद्ध केलेत। संघर्षाची तीव्रता इतकी आहे की इस्रायलमध्ये आता सर्वत्र विनाशाची दृश्य आहेत। इस्रायलमधील घोर शहरातून आलेली ही छायाचित्र ही ती खरं आहेत ज्यांचे इराणच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय किंवा ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। या सततच्या हल्ल्यांचा परिणाम म्हणून अंदाजे सुमारे 1500 अपार्टमेंट्स मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। 30 शैक्षणिक संस्था पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत। 430 कुटुंबांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय। अंदाजे 2200 व्यक्तींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। ही दृश्य हृदयद्रावक आहेत। लोक बेघर होत आहेत। त्यांच्याकडे राहण्यासाठी आता कोणतीच जागा शिल्लक नाही। लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। तरीही युद्ध मात्र अविरत सुरूच आहे।